मला जगातल्या हिरामंडीबद्दल बोलायचं आहे. हिरामंडी म्हणजे एक कोटा बाजार. कोटा बाजारच नव्हे तर वेश्या व्यवसाय. इथे जास्त दल्ले असतात आणि दल्लिनी असतात. दल्लिनी म्हणजे वेश्या, मेन दल्लिनी असतात आणि मेन दल्ले असतात. दल्ले आणि दल्लिनी नेहमी आपलीच पोरं काढतात आणि ती जगवतात आणि दुसऱ्याची घेतलेली असतात इंजेक्शनने किंवा टेस्ट ट्यूबने वाढवलेली असतात. ही लुटण्यासाठी असतात. जगवताना फक्त आपलीच मुलं जगवतात. हे वेश्या लोक नेहमी हिरामंडीत आपलीच मुलं जगवतात, आपलेच टॅग फ्लॅग ठेवतात. टॅग फ्लॅग याचा अर्थ आपलेच क्लोन ठेवतात. कधीकधी जर ह्या राजवटीतला मंत्री, नेता किंवा राजा असू दे तर त्याचं इंजेक्शन घेतलं जातं, त्याच्या मुलांचं इंजेक्शन घेतलं जातं. म्हणजे हे पॉलिटिक्स किती खतरनाक आहे. तर ते हे कशासाठी? त्या राजाला, त्या नेत्याला, त्या मंत्र्याला लुटण्यासाठी. हा एक पॉलिटिक्सचा भाग आहे. ही चाणक्य नीती आहे. घेतात मुलं, सतवतात, सगळे काही लुटून घेतात आणि लूट झाल्यावर, आपल्या गरजा भागल्यावर त्या कोटा बाजारात, कोटाच म्हणणार मी, कामोठीपुरा, कोट्याचं दुसरं नाव आहे कामोठीपुरा. या कामोठीपुऱ्यामध्ये आपलीच मुलं जगवतात आणि दुसऱ्याची घेतलेली असतात ना इंजेक्शन किंवा किडनॅपिंग, ती मारून टाकतात. याचा अर्थ काय? लुटालूटच की नाही. हा एक पार्ट नालंदाचा आहे, हा एक सब्जेक्ट नालंदाचा आहे. तर हा नालंदा कसा किडनॅप करतो, अगदी राजाच्या मुलांपासून त्यांच्या मुलींपर्यंत, सुना, लेकी, बाळी आणि नातवंडापर्यंत कसा किडनॅप करतो आणि राजाला किंवा मंत्र्याला कसं लुटतो, हे बघण्यासारखं असतं या जगामध्ये, या समाजामध्ये. हा समाजच असा असतो. हा समाज कधी कुणाचा होत नसतो. हा समाज कधी कुणाचा मित्र बनत नसतो, मैत्रीण बनत नसते किंवा एक खानदानी व्यक्तिमत्व कधी बनत नसतं. ह्यांना फक्त लुटायचा हा एक व्यवसाय असतो, त्यांचा धंदा असतो. म्हणून ह्याला वेश्या व्यवसाय म्हणतात. हा वेश्या व्यवसाय आपल्या जगामध्ये, अख्ख्या जगात चालतो. हा एक सब्जेक्ट आहे नालंदाचा. असं ह्या पुस्तकामध्ये, नालंदा या पुस्तकामध्ये असंच लिहिलं होतं की हिरामंडी जगामध्ये अशीच होणार. कुणाची किडनॅपिंग पशुपक्षी आणि जनावरांपर्यंत आणि मनुष्य जीवापर्यंत अशीच करणार. एवढे नालायक लोक असतात. म्हणून मी नालंदानं मला म्हटलं, नालंदा ॲज अ सेक्सी अँड वर्थलेस युनिव्हर्सिटी. व्हॉट इज मिनिंग ऑफ नालंदा? नालंदा ॲज अ सेक्सी अँड वर्थलेस युनिव्हर्सिटी. व्हॉट आर यू? वर्थलेस. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपल्याकडे काहीतरी फ्युचर असतं. हळूहळू आपण ते फ्युचर, आपले एक रेप्युटेशन, पर्सनॅलिटी आणि इमेज बनवण्याचा प्रयत्न करत असतो. तर नालंदामध्ये अनेक भाग आहेत. नालंदामध्ये अनेक प्रकारचे भाग आहेत. नालंदामध्ये अनेक प्रकारचे भाग आहेत, अनेक प्रकारचे विषय आहेत. त्या अख्ख्या जगाला एक एक विषय दिलेला आहे. तिथे जाऊन शिकायचं असतं किंवा प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये ते विषय शिकवले जातात. पण एक एक पार्ट दिलेला आहे, तो अख्ख्या जगात गाजत असतो. तो अख्ख्या जगात गाजत असताना काही लोकांना इंटरेस्ट वेश्या व्यवसायात येतो. वेश्या व्यवसायात इंटरेस्ट आल्यानंतर सब्जेक्ट काय असतो? किडनॅपिंग. कोणाला कसं किडनॅप करायचं आणि कोणाला कसं लुटायचं, अगदी प्रजेपर्यंत. हा एक लुटालुटीचा धंदा, दरोडेखोराचा, अगदी मनुष्य जीवापासून तर 84 योनीपर्यंत चालतो. हा एक हिरामंडीतला पार्ट आहे. त्याच्यामध्ये लुटालूट येते,
चोरी चपाटी येते, दरोडेखोरी येते, खून खराबी येतं, मारामारी येते. हे दल्ले जे असतात हे कधी पण दुसऱ्याची मुलं मुद्दाम घेतात आणि या दल्लीने, आणि यांची मुलंही तशीच असतात, कारण यांचे हार्मोनियस चेंज ह्यांनीच करून घेतलेत ना. ह्या जगाची निर्मिती होते तेव्हा हे सब्जेक्ट शिकताना यांचे हार्मोनियस चेंजेस ह्यांनीच करून घेतलेले असतात ना. मग हे हार्मोनियस चेंज ह्यांच्या DNA येतच असतात ना, रक्तामध्ये, रक्तगटामध्ये. त्यावेळेला ह्यांची मुलं अशीच वागणार ना. ह्यांना ना इमेज असते, ना रेप्युटेशन, ना प्रेस्टिज, ना यांना प्रोफेशन असतं. तर ह्यांना प्रोफेशन काय असतं? हिरामंडी. चोरांना प्रोफेशन असतं चोऱ्या करणं. दरोडेकरांना प्रोफेशन असतं खून खराबा, दरोडा, मारामारी. आणि आज आपण म्हणतो अफू, गांजा, चरस, ड्रग्स याचा व्यवसायही या पार्टमध्ये येतो. हे काय करतात? आता तर स्प्रे तयार केले. स्प्रे तर आहेच, मागच्या मी लेसनमध्ये सांगितलं स्प्रे आहेतच. आणि हे स्प्रे देऊन पहिले क्लोरोफॉर्म वापरायचे, बेशुद्ध करायचे आणि लुटून जायचे. अशा प्रकारे आता स्प्रे आलेत क्लोरोफॉर्मचे. आणि हे क्लोरोफॉर्म एक झोपेचं औषध आहे आणि धुंदी येते माणसाला आणि कळतही नाही. हे हिरामंडी आणि हे चोर चपाटे, दरोडेखोर आणि खुनी कधी लुटून जातात आपल्याला, हा एक विषय आहे. चांगली टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे एखाद्याला लुटण्यासाठी. तर अगदी शरीर घेणं म्हणजे काय? तर हे वेश्या लोक काय करतात? एखाद्याचं लूट करायची असेल तर अशा प्रकारे सोज्वळ प्रकारे घुसतात आणि शरीर खरेदी करतात, म्हणजे आपल्याला खरेदी करतात. मुलगा असू दे नाही तर मुलगी असू दे, आणि त्यांचा लूट करतात. कधीकधी मुलींनाही पळवून नेतात किडनॅप करून आणि त्यांना हिरामंडीत बसवतात. मग बोलले ना, शरीर विक्री करतात ती लोक. शरीर विक्री, देह विक्री करतात. ज्यावेळेला देह विक्री हा पार्ट वेश्या आणि हिरामंडीतच बसतो, त्याला कामोठीपुराच म्हटलं जातं. अशा भाषेत हिरामंडी, कामोठीपुरा आणि वेश्या व्यवसाय हा यांचा एक धंदा बनतो, बिझनेस. या बिझनेसमध्ये लोकांना माहिती आहे कशा प्रकारे लूट होते आणि ती लूट अशीच असते. यांच्यावर विश्वास कधीच ठेवायचा नसतो. लूट हा यांचा धंदाच असतो. चोर, दरोडेखोर, खून खराबे, मारामारी करणं, लूट हा धंदा असतो. एखादा मॅटर तयार करायचा आणि एखाद्याला लुटायचं कसं हे यांना बरोबर माहिती असतं. तर हा लेक्चर होणारच होता ना, तो मी दिला. का? आज आपली वर्थलेस का झालो आपण? तर अशांकडे गेलो आणि आपण वर्थलेस झालो. हे आपल्याला सांभाळणार आहेत का? दुसऱ्याची मुलं घेऊन हे व्यवस्थित सांभाळत नाहीत. हे किडनॅप करतात आणि देह विक्री करतात. मग अशा मुलांनी काय करायचं? तर त्यांच्या कोटा बाजारात बसायचं आणि स्वतःला लुटून घ्यायचं. दिलं तर दिलं खाणं, नाहीतर नाही, असं असतं. जर आपण त्याला विरोध केला तर ते लोक आपल्याला काहीही देत नाही. अशा प्रकारची किडनॅपिंग असते देह विक्रीसाठी. मग तुम्हाला काय वाटतं, मुलींचीच देह विक्री होते का? नाही. चांगले चिकणे चुपडे पोरं उचलून पण नेतात चांगल्या घरातली आणि त्यांना विकून टाकतात आणि त्यांची देह विक्री करतात स्वतः. असे छोटे मोठे खोटे अख्ख्या जगात चालतात. मग ते गाव असू दे, विलेज असू दे किंवा सिटी असू दे. मग यांना जागा किती द्यायच्या?
अख्खं घरानं हे बसलेलं असतं कोटा व्यवसाय करायला. कामोठीपुरा अख्ख्या जगाची हिरामंडी, प्रत्येक जगात त्यांना जागा असते की नाही. मग ह्यांनी भांडायचं नसतं, दिलेल्या जागेवर राहायचं असतं आणि आपला कोटा व्यवसाय चालू ठेवायचा. ज्या वेळेला आपला कोटा बसतो तीच आपली जागा असते. आपण काय म्हणतो, घराला घर असेल, खानदान असेल तर कोटी म्हणतो, आणि जर वेश्या असेल तर तिला कोठा म्हणतो. वेश्या व्यवसाय असेल तर तिला आपण कोटा म्हणतो, आणि खानदानी घराला आपण कोठी म्हणतो. कोठी म्हणजे काय हिंदीमध्ये, घरच की नाही मराठीमध्ये, तर कोठी म्हणतो. हा लेक्चर झाला पाहिजे ना. अशा हिरामंडी लोकांचा चांगल्या लोकांना बाजूला राहून त्रास असतो. यांनी जायचं कुठे अख्ख्या जगामध्ये. हिरामंडी आहे यांची, लुटालूट आहे. हे काही करू शकतात, दुसऱ्यांच्या मुलामुलींना लुटू शकतात. तर यांनी काय करायचं, अशा लोकांशी भांडत राहायचं, झगडत राहायचं का. अख्ख्या जगात कोटा बसेल, अख्खा जग कोटाचं होईल, त्यावेळेला चांगल्या लोकांनी राहायचं कुठे, हा एक प्रश्न निर्माण होतो. तर चांगल्या लोकांनी त्यांच्याच बाजूला राहायचं, हे की नाही. मग ह्यांचा कोटा वेगळा राहिला पाहिजे की नाही, ह्यांचा कोटा वेगळ्या ठिकाणी बसला पाहिजे की नाही. जर चांगल्या लोकांना त्रास होत असेल तर ह्यांचा कोटा यांनी वेगळ्या ठिकाणी बसावा, कारण तो 2 नंबरमध्ये जातो. चुकीचं आहे ना, तर 2 नंबरमध्ये गणला जातो. त्याचा टॅक्स त्यांनी भरत राहायचा, कमवताना भरपूर तर भरत राहायचा. आणि ह्यांनी दुसऱ्याच्या समाजापासून, आता मी काय म्हटलं, आम्ही या समाजात राहू शकत नाही ना, तर दुसऱ्याच्या समाजापासून ह्यांनी आपला समाज वेगळा करावा आणि आपला देह विक्रीचा कोटा व्यवसाय चालावा. कामोठीपुरा चालू ठेवायचा, हिरामंडी, आणि आपला वंशज शोधून काढायचा आणि तिथं मरत बसायचं.